आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मोदीजी, तुमच्यावर संकट आलं तर मीही धावून येईन, पण तुम्ही स्वतः संकट असल्यानं स्वतःलाच आवर घाला। मोदींच्या मदतीच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा उपरोधिक टोला। मोदींचं माझ्यावर प्रेम उतू आलेलं आहे। आजारपणामध्ये माझी चौकशी केली हे तुमच्या नेत्यांना माहिती नव्हतं का? उद्धव ठाकरेंचा मोदींनी TV9ला दिलेल्या मुलाखतीवरून सवाल। आता माझी सटकली, आता तुला सटकवणार, आता तुमची पाळी आली। उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। फेसबुक लाईव्ह करून सटकली का? उद्धव ठाकरेंच्या टीकेवरून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला। मोदीजी, तुम्ही गुजरातला परत जा, तुमचं महाराष्ट्रामध्ये काम नाही, तुम्ही महाराष्ट्र जिंकू शकणार नाही। राज्यातील मोदी शहांच्या वाढत्या दौऱ्यांवरून उद्धव ठाकरेंचा घणाघात। काही दिवसांनी आपल्याकडे येणार आहे, तर सर्वांचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही। राज्यामधील ईडी सीबीआयच्या कारवाईवरून उद्धव ठाकरेंचा थेट इशारा। आम्हाला नकली सेना म्हणणारे बेअकली। अमित शहांनी ठाकरेंवर केलेल्या नकली सेनेच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मान्य केलं असतं तर आज जे बोलत आहात ते बोलला असतात का? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुख्यमंत्रीपदाचे 6 महिने मिळूनही राणेंनी गाजवली। सपाटल्यासारखं काम करणं राणेंकडून शिकावं, राज ठाकरेंकडून राणेंचं कौतुक। गुजरातकडे उद्योग पळवणाऱ्या भाजपला मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिला। मनसेच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचा टोला। उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंमध्ये पुन्हा जुंपली। गाडायला ताकद लागते, तुम्हाला वाकायलाही जमत नाही। राणेंचा उद्धव ठाकरेंच्या गाडण्याच्या वक्तव्यावर पलटवार। उद्धव ठाकरेंवर मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये हीच प्रार्थना। ठाकरेंना अडचणीमध्ये मदत करणारा पहिला मीच असेन, या मोदींच्या वक्तव्यावर पवारांचं उत्तर। मोदींनी कोणतं कुटुंब सांभाळलं? शरद पवारांचा पलटवार। जो कुटुंब सांभाळू शकला नाही तो महाराष्ट्र काय सांभाळणार? मोदींचं वक्तव्य। भाजपा आणि नरेंद्र मोदींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे। प्रकाश आंबेडकरांची टीका। 2014 पासून 17 लाख हिंदू कुटुंबांनी भारताचं नागरिकत्व सोडलं। बजरंग दलानं मुस्लिमांपेक्षा हिंदूंवर जास्त अन्याय केलाय। आंबेडकरांचा हल्लाबोल। भाषण करणारा खासदार पाहिजे की गाजवणारा? सुप्रिया सुळेंचा मतदारांना सवाल। तर मी ऐकलं कुणीतरी बोललं पाणी बंद करणार, तुमच्या घरचं पाणी आहे का? सुळेंचा अप्रत्यक्षपणे अजित पवारांना इशारा। कोण मायकालाल जन्माला आला नाही जो बारामती दौंड इंदापूरचं पाणी बंद करेल? मलिदा गँगचं काहीतरी करायला लागेल। सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर निशाणा। वाईतून उदयनराजेंना 1 लाखांचं मताधिक्य द्या। जूनमध्ये नितीन पाटील यांना खासदार करतो। खासदार न केल्यास पवारांची औलाद सांगणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। बहिणीनं भावाच्या घरी जास्त दिवस राहू नये। बहिणीनं भावाच्या घरी न राहता तिच्या घरी जावं। महादेव जानकरांचा सुप्रिया सुळेंना खोचक सल्ला। जे वडिलांचे नाही झाले तर जनतेचे काय होणार? रोहित पवारांचा अजितदादांना टोला। अजित पवारांकडे तिजोरीच्या चाव्या असल्या तरी निर्णयाचा अधिकार नसल्याची रोहित पवारांची टीका। बारामतीमध्ये दादांचा विरोध करणारे फडणवीस सभा घेतात। हिंमत असेल तर प्रचारासाठी सोमय्यांना बोलवा। रोहित पवारांचा अजित पवारांना खुला आव्हान। आमच्यातील कच्ची बच्ची पण माझ्यावर बोलायला लागली। 7 तारीख होऊ द्या मग बघतो तुमच्याकडे। अजित पवारांचा रोहित पवारांना इशारा। भास्कर जाधवांकडून अजित पवारांची मिमिक्री। केवळ दादा नाव राहिलं, दादागिरीची हवा निघून गेली। भास्कर जाधवांचा टोला। तुमच्या पक्षामध्ये आला की लगेच राम होतो नाहीतर गुंड होतो। बायका जशा बोट मोडून शाप देतात तसा त्यांनी मला शाप दिला। उत्तम जानकरांची अजित पवारांवर टीका। ज्याला आमदार व्हायचं आहे तेच जात बदलतात। महादेव जानकरांची उत्तम जानकरांवर टीका। उत्तम जानकरांनी आपल्या अवकातीमध्ये राहावं असं म्हणत घणाघात। आरक्षण देतो म्हणून फसवणाऱ्यांना खाटकाची गरज होती म्हणून मी धनगर खाटीक झालोय। महादेव जानकरांच्या टीकेला उत्तम जानकरांचं उत्तर। शरद पवार मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व, त्यांनी सर्व काही दिलं पण मी पक्ष सोडला, मात्र तरीही ते माझ्या मुलाच्या लग्नाला आले होते। भास्कर जाधवांकडून भावना व्यक्त। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारार्थ आज उद्धव ठाकरेंची सभा। अलिबागमध्ये दुपारी 2 वाजता ठाकरेंची सभा होणार। पुण्याच्या बोरमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची सांगता सभा होणार। शरद पवार, नाना पटोले, अमोल कोल्हेंसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार। पुण्याच्या बोरमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ अजित पवारांची जाहीर सभा। शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर अजितदादांची सभा होणार। बारामतीमध्ये शरद पवार गटाची आज दुपारी 1 वाजता सांगता सभा। मोरगाव रोडवरील क्रिकेट मैदानावर सभेचं आयोजन। शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवारांसह शरद पवार गटाचे नेते उपस्थित राहणार। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ आज भव्य बाईक रॅली काढण्यात येणार। रोहित पवार बाईक रॅलीला उपस्थित राहणार। कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज बाईक रॅली। दसरा चौकातून मुख्यमंत्र्यांच्या बाईक रॅलीला सुरुवात होणार।
महाविकास आघाडीचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची आज सभा. विट्यामधल्या कलश मंगल कार्यालयामध्ये 10 वाजता सभेचं आयोजन. शरद पवार गटाविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार. सुळेंच्या कार्यकर्त्यांनी वकिलाला मारहाण केल्याची भाजपची तक्रार. इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंना नमाज पढायला न्यायाला पाहिजे. संजय शिरसाटांची चंद्रकांत खैरेंवर टीका. तर एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये जाण्याची खैरेंची वाटचाल सुरू झाली असाही टोला. तर मुस्लिमांना नमाज पढा असं सांगणं चुकीचं नाही. संजय शिरसाटांनी खैरेंवर केलेल्या टीकेवर अंबादास दानवेंचं उत्तर. पुण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मोरेंच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची आज सभा. डेक्कन नदीपात्रामध्ये वंचितकडून सभेचं आयोजन. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून माकपाची आज महत्वाची बैठक. जेपी गावित उमेदवारी अर्ज कायम ठेवणार की मागे घेणार, बैठकीनंतर भूमिका मांडणार. शांतिगिरी महाराजांच्या शिवसेनेच्या नावावर भरलेला अर्ज बाद. एबी फॉर्म न जोडल्यामुळे शांतिगिरी महाराजांचा उमेदवारी अर्ज बाद. शांतिगिरी महाराजांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज कायम. नाशिकचे ठाकरे गटाचे नाराज माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकरांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. करंजकरांकडे 28 कोटींहून अधिक संपत्ती. 15 आणि 17 मे रोजी पंतप्रधान मोदींची मुंबईमध्ये सभा. पंतप्रधान मोदींची 17 तारखेची सभा शिवाजी पार्कवर होणार. 15 तारखेच्या सभास्थळाची जागा 2 दिवसांमध्ये निश्चित होणार. पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मैदानात. धंगेकरांसाठी पटोलेंचा दुचाकीवरून प्रचार. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेमध्ये वाढ. अज्ञातांकडून सामंत यांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक. यवतमाळमध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान घडली होती घटना. छत्रपती संभाजीनगरच्या पळशी गावामध्ये रावसाहेब दानवेंना विरोध. मराठा आंदोलकांची रावसाहेब दानवेंच्या गाडीसमोर घोषणाबाजी. दानवेंच्या प्रचार दौऱ्यादरम्यानची घटना. वरळीमधल्या प्रचारामध्ये यामिनी जाधवांचा जय महाराष्ट्र वरळीकरचा नारा. यामिनी जाधवांचा आदित्य ठाकरेंच्या हॅलो वरळीकरला उत्तर. कोरोना काळामध्ये राज्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. देवेंद्र फडणवीसांचा आरोप. तर कोरोना काळामधील भ्रष्टाचाराचे बोलवते धनी सर्वांना माहिती असून भ्रष्टाचार उघड करणार, फडणवीसांचा इशारा. शिवसेनेच्या कार्यकर्त्याला धमकावल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यावर गुन्हा दाखल. कोल्हापुरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक राजाराम गायकवाडांवर गुन्हा. मिसळ पे चर्चा कार्यक्रम घेतला म्हणून शिवीगाळ केल्याचा आरोप. आदित्य ठाकरेंनी घेतली सदानंद कदम यांची भेट. साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांच्यावर ईडीची कारवाई. उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान भाऊ. भिवंडीमध्ये वंचितच्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरण्यापासून ठेवलं वंचित. अर्ज भरण्यापूर्वी एबी फॉर्म, पॅन कार्ड, आधार कार्ड अशी महत्वाची कागदपत्र ताब्यात घेतल्याचा आरोप. एका जणाविरोधात गुन्हा दाखल. नंदुरबारच्या महायुतीच्या उमेदवार हिना गावितांच्या प्रचारामध्ये अजित पवार गट सक्रिय. गावितांनी केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मवियाच्या उमेदवार शोभा बच्छाव यांचा प्रचाराचा धडाका. शिंदखेडामध्ये शक्तीप्रदर्शन करत काढली रॅली. मतदारसंघाच्या ग्रामीण भागामध्ये मवियाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रचार. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 22 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध, तर 8 उमेदवारांचे अर्ज अवैध. वंचितचे उमेदवार अब्दुल रेहमान यांचाही अर्ज बाद. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये 39, तर दिंडोरीमध्ये 20 उमेदवारांचं नामनिर्देशन पत्र दाखल. सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार. जळगावमध्ये निमंत्रण पत्राद्वारे मतदान करण्याचं नागरिकांना भावनिक आवाहन. जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील 2 लाखांहून अधिक घरांमध्ये पोहोचलं निमंत्रण पत्र. धुळ्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून गृहभेटी संपर्क अभियान. मतदारांना जागृत करून प्रबोधन करण्यासाठी गृहभेटी देण्यात येणार. जळगावमध्ये होम वोटिंग सुविधेअंतर्गत 847 लोकांनी बजावला मतदानाचा हक्क. आरोग्य विभागानं होम वोटिंगसाठी 1504 मतदारांना ठरवलं होतं पात्र. नंदुरबार जिल्ह्यामधल्या 1412 मतदान केंद्रांवर एसटी महामंडळाच्या बसेस मतदान यंत्र पोहोचवणार. एसटीकडून निवडणुकीसाठी 111 बस गाड्या आरक्षित. बीडच्या गेवराईमधल्या चेकपोस्टवर कारमधून तब्बल 1 कोटींची रक्कम जप्त. साताऱ्यामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून कराड शहरासह परिसरामध्ये बाईक रॅली. बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृती. पालघरमध्ये मतदान जनजागृतीसाठी भव्य महिला बाईक रॅलीचं आयोजन. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मतदान जागृती. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि सीएसएमडी ते सुनाभट्टी आज मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. मेट्रोची धाव आता वरळीपर्यंत. कुलाबा वांद्रे शिप्स मेट्रो 3 प्रकल्पातील आरे ते वरळीपर्यंत चाचणी फेऱ्यास सुरुवात होणार. 36 तासांच्या कालावधीमध्ये समुद्रामध्ये अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता. भरतीच्या वेळी मच्छीमार बांधवांसह नागरिकांना समुद्रावर न जाण्याचं आवाहन. मुंबई पोलिसांकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात कारवाईचा 'बडगा'. ऑल आउट मोहिमेमध्ये 6233 वाहनांची तपासणी.
12वीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये तर 10वीचा निकाल मे अखेरीस लागण्याची शक्यता, राज्य शिक्षण मंडळाचे संकेत. राज्यात शनिवारी सर्वाधिक 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. विदर्भ आणि मराठवाड्याला उष्णतेच्या झळा. कमाल तापमानामध्ये 1.5 ते 2 अंशांनी वाढ. राज्याच्या किनारपट्टी भागासह सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिवला आज उष्णतेचा येलो अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. गोंदिया जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढला. 42 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. तापमानाच्या नागरिकांना झळा. प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन. अमरावती जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये मोठी वाढ. जिल्ह्यामध्ये 40 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा. नांदेड जिल्ह्याच्या तापमानामध्ये वाढ. जिल्ह्यामध्ये 42.83 इतक्या तापमानाची नोंद. उष्णतेमुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन. राज्यामधल्या धरणामध्ये अवघा 29% पाणीसाठा. नागपूरमध्ये 40%, अमरावतीमध्ये 44%, तर मराठवाड्यामध्ये अवघा 13% पाणीसाठा शिल्लक. सांगलीच्या जत तालुक्यामधल्या उडगी इथल्या पाण्याचा स्रोत आटला. तालुक्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नांदेड शहरामध्ये जलसंकट. कोटी तीर्थच्या विद्युत पंपामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं पाणी टंचाई. मागील 8 दिवसांमध्ये शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा खंडित. गडचिरोली जिल्ह्यामधल्या झिंगानूर भागामध्ये भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी नागरिकांची 3-4 किलोमीटरपर्यंत पायपीट. भर उन्हामध्ये नागरिकांची पाण्यासाठी कसरत. वाशिम शहरामध्ये अनेक भागामध्ये 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा. संतप्त नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा. वर्ध्याच्या आष्टीमधील बोरखेडी गावामध्ये तीव्र पाणी टंचाई. पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट. अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या जैसे थेच. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनवरील मोटरमध्ये बिघाड. मोटर दुरुस्तीचे काम सुरू असल्यानं शहरामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. नंदुरबारमधील बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण. कांद्याला 1200 ते 1250चा भाव. दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. वाशिममध्ये बाजारामध्ये दाखल झाल्यानंतर विक्रमी दर मिळालेल्या हळदीच्या दरामध्ये आता काही अंशी घसरण. हळदीचे भाव 17,200 रुपयांवरून 16,800 रुपयांवर. नांदेडमध्ये भुईमुग काढणीला जोर, तर वाढत्या उष्णतेमुळे मजुरांचा तुटवडा. परिणामी उत्पादनातही मोठी घट झाल्याचं समोर. गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील धानाची कापणी सुरू. अवकाळीचा धोका लक्षात घेता यंत्राद्वारे धान कापणीची लगबग. जळगावमध्ये खंडेराव महाराजांच्या यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढण्याची जुनी परंपरा. रमेश धनगर यांना यंदा 12 गाड्या ओढण्याचा मान. कार्यक्रमाला भाविकांची गर्दी. परभणीच्या पूर्णा तालुक्यामधल्या पांगरा गावातील पूल धोकादायक अवस्थेत. नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास. प्रशासनानं पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. जळगावमध्ये मुक्ताईनगर घोसडगाव पूल मार्गाची दुरवस्था. खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघीण छोटी मधूचं दर्शन. बछड्याला तोंडामध्ये धरून छोटी मधू रस्ता पार करतानाचा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 12 कोटींच्या घोटाळ्यामध्ये ईडीची एंट्री. ईडीचा मनी लॉन्ड्रिंगच्या संशयातून तपास सुरू. वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन्स कंपनीवर फसवणूक केल्याचा आरोप. अंबरनाथच्या नेवाळी गावामधील किराणा दुकानामध्ये छापा. क्राईम ब्रांचचा छापा. 4.5 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त. एकाला अटक. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या डिस्चार्ज याचिकेवर 31 मे रोजी सुनावणी. मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये शर्मा आरोपी. पूंछमध्ये जवानांच्या गाडीवर दहशतवादी हल्ला. एअरफोर्सचा 1 जवान शहीद, तर काही जवान जखमी. कर्नाटकमधल्या लैंगिक अत्याचार पीडितेच्या अपहरण प्रकरणामध्ये HD रेवण्णा यांना अटक. आज दुसऱ्यांदा लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर एसआयटी अटक. काँग्रेसचे माजी नेते अरविंद सिंग लवली यांचा भाजपमध्ये प्रवेश. पक्षप्रवेशाला केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची उपस्थिती. लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. स्टार प्रचारकांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांचा समावेश. अभिनेत्री करीना कपूरची युनिसेफ इंडियाच्या नॅशनल अँबॅसेडरपदी नियुक्ती. हा माझ्यासाठी भावनिक दिवस. करीना कपूरची प्रतिक्रिया.